स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राशन कार्डवर सरकारने आतापर्यंत तुम्हाला किती पैसे रुपये तुमच्या राशन कार्डवर पाठवलेले आहेत. हो मित्रांनो, आता सरकार तुमच्या राशन कार्डवर जे पैसे पाठवणार होतं त्याने ते पैसे पाठवलेले आहेत का नाही ते पाहण्यासाठी ते कसे पाहायचं त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून मेरा राशन हे ॲप घ्यायचं आहे. मेरा राशन हे ॲप आधीच घेतलेले आहे. तुम्ही जर आधी घेतलेले नसेल तर इन्स्टॉल ॲप हे करायचं आहे. त्यानंतर ॲप ओपन केल्यानंतर येथे तुम्हाला आधार कार्ड नंबर एंटर करायचा ऑप्शन दिसेल. इथे आधार कार्ड एंटर करून इथे कॅप्चा फिल करून गेट OTP वर इथे क्लिक करायचं आहे. OTP टाकून लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला खाली बेनिफिट्स रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट हा ऑप्शन दिसेल. हा नवीन फ्युचर आता यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. इथे आपण क्लिक करून माहिती घेऊ शकतो. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ट्रान्झॅक्शन अमाऊंट, सबसिडी आणि टोटल जेवढी सरकारकडून आपल्याला भेटलेली आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला दिसेल. आपण इथे पाहू शकता मे 2024 सरकारकडून आपल्याला 514 रुपये या धारक कार्डवाल्यांना भेटलेले आहेत. जूनमध्ये 514, जुलैमध्ये 514 असे एकूण इथे टोटल 2059 रुपये आता या राशन कार्ड धारकांना प्राप्त झालेला आहे. अशाच प्रकारे तुमच्या राशन कार्डला किती रुपये सरकारने पाठवलेले आहेत, किती बेनिफिट सरकारने तुमच्या राशन कार्डला दिलेले आहे, गव्हर्नमेंट सबसिडी किंवा इतर कोणतेही जे पैसे सरकारने तुमच्या राशन कार्डला दिले आहे, इथे सर्व माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे. म्हणून लवकरात लवकर तुमचे किती पैसे आले हे तुम्ही चेक करू शकता. त्यासाठी लक्षात असू द्या, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. OTP येणे आवश्यक आहे.